मित्रांनो, हरभरा 25 ते 30 दिवसाचा झाला आहे. नेमकं पहिली फवारणी आपल्या हरभरा पिकावरती कोणती करणं गरजेचं आहे, अतिशय जबरदस्त कॉम्बिनेशन या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. सगळ्यात महत्त्वाचा सुरुवातीच्या काळामध्ये जो प्रॉब्लेम येतो, इथं बारीक जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर फिजेरियम ऑक्झिस्पोरम या घातक बुरशीमुळे आपल्या हरभरा पिकाच्या ज्या मुळा आहेत तर त्या पूर्णपणे डॅमेज होतात आणि हरभरा पिकामध्ये मर व्हायला सुरुवात होते. तर हा मर रोग थांबण्यासाठी, त्याच्यासोबतच आपल्या हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुटव्याची संख्या वाढीसाठी सुरुवातीच्या काळात ही महत्त्वाची फवारणी घेणं गरजेचं आहे. 2 बुरशीनाशक सांगतो, जेणेकरून हा जो काही मर रोग आहे तर तो स्टॉप व्हायला तिथं फायदा होईल. बुरशीनाशकामध्ये एकतर धानुका कंपनीचं जिनेट या नावाचं अतिशय जबरदस्त बुरशीनाशक आहे. तुम्ही त्याचा वापर करू शकता 30 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी, किंवा शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचं एलेट या नावाचं सुद्धा एक चांगलं बुरशीनाशक आहे मर रोग थांबवण्यासाठी. तुम्ही एलेटचा सुद्धा वापर करू शकता 40 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. दोघांपैकी कोणतंही एक बुरशीनाशक वापरा आणि याच्यासोबत फुटवे वाढीसाठी एखादं चांगलं विद्राव्य खत वापरा, ज्याच्यामध्ये तुम्ही 1261 या विद्राव्य खताचा वापर करू शकता 100 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. कधी कधी सुरुवातीच्या काळामध्ये शेंडे खाणारे आळीचं एक काळ्या रंगाची आळी असते, कधी कधी हरभऱ्याचे शेंडे खाऊन टाकते. तर त्या आळीला नियंत्रण करण्यासाठी कोणत्याही कंपनीचं इमामॅक्टिन बेंझोएट 5% SG हा घटक असलेल्या अळीनाशकाचा वापर करा 10 ते 12 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. एखाद्या चांगल्या टॉनिकचा फवारणीमध्ये वापर करा. टॉनिकमध्ये तुम्ही एकतर बायोविटा एक्सचा वापर करू शकता, 40 मिली ऑक्सिजनचा वापर करू शकता, 50 मिली इसाबियॉनचा वापर करू शकता, 40 मिली कोणत्याही जे व्हिडिओमधलं टॉनिक सांगितलंय त्याचा आवर्जून वापर करा. एखादं साधं स्टिकर वापरा. अशा प्रकारे जबरदस्त फवारणी तुम्ही तुमच्या हरभरा पिकामध्ये सुरुवातीच्या काळात करू शकता. धन्यवाद.